त्याच्यावरती तुमचा एक 30% फोकस असला पाहिजे. 30 टू 35% की तुम्ही काय टेक्नॉलॉजी शिकलेत आणि त्याच्यानंतर सर्टिफिकेशन्स कोणते केलेले आहेत त्याच्यावरती 10 सेकंद बोला. त्यानंतर सर्टिफिकेशन्सची नावं पण मेन्शन करा. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल लीडिंग सर्टिफिकेशन्स, व्हॅल्यू ॲड ऑन सर्टिफिकेशन्स आहेत. हे सेंटेन्स त्याच्यामध्ये ॲड करा, की तुम्ही जे सर्टिफिकेशन्स केलेत आणि त्या सर्टिफिकेशनच्या इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी, नॉलेज इम्प्लिमेंटेशनसाठी मग तुम्ही कोणते-कोणते प्रोजेक्ट्स केलेत. त्या प्रोजेक्ट्सवरती इंट्रोडक्शनमध्ये बोला आणि देन दॅट्स बिट अबाउट मी. थँक यू सर. एवढं. हा जो ओके. तुम्ही आता मी जो तुम्हाला फ्लो हां, येस. हां, पण मला म्हणायचं जेव्हा आपण इंटरव्ह्यूसाठी जाऊ तेव्हा येस. 1 मिनिट सफिशियंट आहे? येस. 1 नाही, मिनिट नाही, नाही. लेट मी टेल यू. येस. 1 मिनिट फ्रॉम युअर एंड. ठीक आहे. 1 ओके. मिनिट फ्रॉम युअर एंड. त्यानंतर इंटरव्ह्यू लेट हिम ऑर लेट हर आस्क, की लाइक आता जसं की तुम्ही तुमच्या एंडनी सांगितले. त्याच्यामध्ये तुम्ही इलॅबोरेट करत बसायचं नाहीये, की तुम्ही का नॉन टेक टू टेक हे झालेलं आहे. तर फक्त तुम्ही सांगायचं, की आय जस्ट स्विच्ड माय फील्ड फ्रॉम नॉन टेक टू टेक. त्यानंतर लेट हर ऑर हिम आस्क, की का असं. झाला म्हणून. हे ओके. तुम्ही नाही मेन्शन करायचं स्वतःहून. पण ओके. तुमच्याकडे याचा आन्सर रेडी पाहिजे, की तुम्ही का झालाय. का शिफ्ट होतं? ठीक आहे. ओके. हां. सो तुमचा जी जर्नी आहे, तुम्ही जे इंट्रोडक्शन सांगाल ना, त्याच्यावरती तुम्हाला इंटरव्ह्यूअर क्वेशन विचारणारच आहेत. असं नाही, की बरं. तुम्ही इंट्रोडक्शन दिलं आणि लगेच ते लाइक मेन टॉपिकला हात घालतील. असं नाही बरोबर. होणार आहे. ओके. सो त्याच्यामुळे तुमच्या एंडनी 1 मिनिटमध्ये तुम्ही फिनिश करा आणि ओके. त्यानंतर ते जे विचारतील ना आणि त्यात ते कोणकोणत्या प्रकारचे क्वेशन्स विचारू शकतात हे पण मी तुम्हाला सांगते. आता जर तुम्ही नॉन टेकमध्ये असाल ना, तर तुम्हाला बेसिकली हे विचारणारच आहेत, की तुमचा इंटरेस्ट का डेव्हलप झाला इकडे, राइट? ओके. सो जर ओके. तुम्हाला म्हणजे फक्त आता हां, फायनान्शियल ग्रोथ हा एक फॅक्टर आहेच. पण फक्त हा एकच फॅक्टर आहे असं नाही सांगायचं फायनान्शियल ग्रोथ. हं. त्याच्यानंतर मग तुम्हाला सायबर सिक्युरिटी तुम्ही कुठे बघितले असेल किंवा याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट कसा डेव्हलप झाला, त्याची एक छोटीशी स्टोरी लाईन तुम्ही कुठेतरी लिहून ठेवा आणि तो ओके. फ्लो कसा सांगायचा ना, हे पण तुमच्याकडे आन्सर माहिती पाहिजे. हा फ्लो मी ओके. कसा सांगणार आहे. ओके. 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 हं. आणि प्रोजेक्ट्स. त्याच्यानंतर तुम्ही जे प्रोजेक्ट्स मेन्शन करणार, तुम्ही फक्त सांगणार आहे, की हे मी प्रोजेक्ट्स केलेले आहेत. आता प्रोजेक्ट्सबद्दल काय विचारायचं हे त्यांच्यावरती डिपेंड आहे, त्यांच्या राइट? ओके. सो 1 मिनिटाच्या इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही एवढंच सांगायचंय. हं. त्यानंतर ते जे विचारू शकतात, प्रोजेक्ट्सबद्दल विचारू शकणार आहेत ते, राइट? हं. तुम्ही जर आता एखादा प्रोजेक्ट मेन्शन केला असेल, तर तो प्रोजेक्ट तुम्ही कसा केला किंवा त्या प्रोजेक्ट रिलेटेड समजा आता सायबर सिक्युरिटीबद्दल मला इतकं माहिती नाहीये, पण मी माझ्या DevOpsबद्दल सांगू शकते. मी जर समजा एखादा प्रोजेक्ट त्याच्यामध्ये मेन्शन केला माझ्या रिझ्यूमेमध्ये किंवा मी इव्हन माझ्या इंट्रोडक्शनमध्ये पण सांगताना मी केलं, की मी हा प्रोजेक्ट केलेला आहे. तर त्या प्रोजेक्टमध्ये मी ज्या काही बुलेट्स पॉइंट पण टाकलेले आहेत. समजा मी आता हं. म्हणते मी स्केलेबल इन्फ्रास्ट्रक्चर आय हॅव क्रिएटेड दिस स्केलेबल इन्फ्रास्ट्रक्चर. सो माइट बी दे विल आस्क यू व्हॉट इज स्केलेबिलिटी, यू नो? ओके. ओके. हं. सो तुम्ही जेव्हा तुमच्या प्रोजेक्ट्समध्ये जर असे वर्ड्स टाकताय, तर बघा की ते नेमके त्याच्या रिलेटेड तुम्हाला काही माहिती आहे का? त्याच्या रिलेटेड जर क्वेशन्स मला विचारले, तर ते मला सांगता येतील का? ओके. सो अशा प्रकारे तुमच्या इंट्रोडक्शन आणि त्याच्या रिलेटेड प्रिपरेशन तुम्हाला करायचे. ओके मॅम. ओके. ओके. ठीक आहे. सो आता जेव्हा मी नेक्स्ट टाईम आपलं इंट्रोडक्शनचं सेशन असेल ना, हां. त्यावेळी अमर मी आता तुम्हाला जे पॉइंट सांगितले, ठीक आहे, की हां. सुरुवातीला तुम्हाला 10 सेकंड कशावरती घालवायचे आहेत, 20-25 सेकंड कशावरती स्पेंड करायचे आहेत. त्याच्यानुसार तुम्ही एक इंट्रोडक्शन प्रिपेअर करून आणायची. ठीक आहे? ओके. ओके. व्हेरी गुड. थँक ओके. यू अमर. थँक यू. नेक्स्ट इज Amar, you can mute yourself. Next, Akshay. Yes, ma'am. Yes. Can you introduce yourself? Yes, ma'am. So, good Yes. morning, everyone. Thank you for the opportunity. So, I am Akshay Zadav. I done my graduation from Siagad Institute of Technology, Pune, and I have excellent learning experience in my graduation days. Since 2022, from 2 years now, I am preparing for UPSC and I acquire interpersonal skills like problem-solving skills, teamwork, leadership skills. In present scenario, I see myself enthusiastic about the cloud computing, and I believe that the cloud computing is full of opportunities in the near future. And I see myself as a rightful person for this role. And I personally like to read self-help books and go lifting weights. Thank you. Done, ma'am. Okay. So Akshay. Hello. Yes, ma'am. Yes. So as you mentioned the cloud computing in your introduction, right? Yes, ma'am. So you must aware what is the cloud computing. Hmm.
So can you tell me a little bit about what is cloud computing? It's a network that we sharing our informations or the store our informations and like that. Okay. ठीक आहे. सो बेसिकली येस, इट वॉज अ नाईस इंट्रोडक्शन. ठीक आहे. फर्स्ट गोसाठी नाईस आहे. पण इम्प्रूव्हमेंट करावे लागतील. जसं की आता मी हे सांगितलं, जे सेम अमरला सांगितलं ना, तशाच प्रकारे तुम्ही सगळ्यांनी मी तुम्हाला जे सुरुवातीला आता इंट्रोडक्शनचा जो एक साचा सांगितला ना, तो तुम्ही कुठेतरी लिहून घ्या, की तुम्हाला किती पर्सेंटेज कोणत्या गोष्टीवरती फोकस करायचा आहे. आता जसं तू सांगितलंस, की तू क्लाउड कम्प्युटिंगमध्ये का आलेला आहेस किंवा तू स्वतःला कुठं बघतोयस वगैरे, या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. पण तू क्लाउड कम्प्युटिंगसाठी कोणकोणत्या टेक्नॉलॉजीज अक्वायर केलेल्या आहेत, कोणत्या टेक्नॉलॉजीजवरती तू आता सध्या हँड्स ऑन प्रॅक्टिसेस आहेत किंवा आता क्लाउड कम्प्युटिंग. मी जर तुला क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय, आता तू कोणत्या बेसिसवरती सांगितलंस, की आपण जिकडे नेटवर्क यूज करून रिसोर्स डेटा करू शकतो. हे तुम्ही कशावरती सांगताय? तुम्ही जे क्लाउड यूज करता, तुम्ही ज्या ड्राईव्हवरती वगैरे डेटा टाकता, त्याच्यानुसार तुम्ही सांगता, की हे क्लाउड असतं. असं नाहीये. क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे तुम्ही फक्त एखादा डेटा टाकला त्याच्यावरती आणि तुम्ही तो ऍक्सेस करू शकता, एवढीच मर्यादित कॉन्सेप्ट नाहीये. क्लाउड म्हणजे एक, जेव्हा तुम्ही स्केलेबल इन्फ्रास्ट्रक्चर रिसोर्सेस थ्रू आउट दी नेटवर्क शेअर करताय ना, याला म्हटलं जातं क्लाउड कम्प्युटिंग. सो बेसिकली क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय, हे माहिती पाहिजे आधी. त्याची एक टेक्निकल डेफिनेशन माहिती पाहिजे किंवा त्याचं एक एक्झाम्पल तुम्हाला इलॅबोरेट करता आलं पाहिजे. जर विचारलं, की व्हॉट इज क्लाउड कम्प्युटिंग? सो आणि मी तुम्हाला एक अजून एक मी की पॉइंट सांगते. जर तुम्हाला तुमचा इंटरव्ह्यू इम्प्रेसिव्ह करायचा असेल ना, सो ट्राय टू एक्सप्लेन ईच अँड एव्हरीथिंग विथ द एक्झाम्पल्स. Yes, ma'am. एक्झाम्पल्स, छोटे-छोटे एक्झाम्पल्स घेऊन जायचं. लेट्स टेक एन एक्झाम्पल. सो वी हॅव अ ड्राइव्ह, राइट? सो ड्राइव्ह इज अवर क्लाउड. सो यू कॅन टेक एन एक्झाम्पल अँड यू कॅन एक्सप्लेन ऑल द थिंग्स. Yes, ma'am. दिस इज द बेस्ट वे. आणि त्याच्याने कसं होतं माहिती आहे का, की तुमच्या कॉन्सेप्ट किती क्लिअर आहेत हे समोरच्याला कळतं. आणि एक्झाम्पल्सनी जेव्हा तुम्ही एक्सप्लेन करता ना, तेव्हा ती एक एज देणारी गोष्ट असते तुमच्यासाठी. Yes, ma'am. ओके. आणि जे इंट्रोडक्शन असलं असलं पाहिजे, ते मी काय सांगितलेलं, मिनिमम 30 सेकंदाचं असलं पाहिजे आणि मॅक्सिमम 1 मिनिट तुमच्या एंडनी सुरुवातीला. ओके. सो ते 30 सेकंड्स तरी तुम्ही आता नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही कराल, मी जे पॉइंट सांगितले ते तुम्ही ॲड ऑन करा त्याच्यामध्ये. ठीक आहे. इव्हन जरी तुमचे प्रोजेक्ट झाले नसतील, तरी आपला जेवढा सिलेबस झालेला आहे, क्लाउडमध्ये जेवढं तुम्ही शिकलेला आहात, आता जसं की काही लोकांच्या बॅचमध्ये नेटवर्किंग कंप्लीट झालेलं आहे, काही लोकांच्या बॅचमध्ये नेटवर्किंग स्टार्ट झालेलं आहे. जो सो तुम्ही जेवढे नेटवर्किंगबद्दल शिकलेला आहात ना, तेवढं त्याच्याबद्दल तुम्ही बोला. मला काही Yes, अपेक्षा ma'am. नाहीये, की तुम्ही सगळं AWS बोला, तुम्ही Docker, Terraform या सगळ्या टेक्नॉलॉजीज बद्दल बोला. जेवढं झालंय तेवढ्या जर्नीबद्दल तरी बोला, की तुम्ही ऑब्व्हियसली तुम्ही इन्स्टिट्यूट जॉइन करायच्या आधी आधीपेक्षा नंतर तर तुमच्यामध्ये काहीतरी नॉलेजमध्ये फरक पडलेला आहे ना? आता Yes, तुम्हाला ma'am. थोडंसं DevOpsचा फ्लो माहिती झालेला आहे, क्लाउड काय आहे हे माहिती झालेलं आहे, नेटवर्किंगमध्ये कोणत्या-कोणत्या कॉन्सेप्ट्स तुम्ही एक्सप्लोर केलेल्या आहेत, त्याच्याबद्दल बोला. आणि Yes, ma'am. हळू आपण त्याच्यामध्ये अपडेट करायचे आहेत. ठीक आहे? Yes, ma'am. ओके. थँक यू अक्षय. Yes, ma'am. Ma'am, I will improve myself in the next introduction part. Yes, yes, yes. Very good. Then Mohan. Hello, Mohan. Yes, ma'am. Good morning. Good morning to all. My name is Mohan Jadhav, and I am staying at Ghatkopar, Mumbai. And I have completed my graduation from Mumbai University. I have total 6 years of experience. In that, 5 years of experience in production company, and 1 year experience in uh, IT as a network supporter. And my main role is network monitoring on Dude application. Uh, Okay. uh, Yes, go ahead. Go ahead. on Dude application to uh, search any query in between network such as switch failure, fiber failure, Okay. and
fiber down, Okay. and such like that. Any doubt, and we can resolve the doubt with technician. Okay. Mm, Anything else? no, ma'am. Okay. So thank you, Okay. मोहन. बेसिकली जर मी सांगायला गेलं तर तुझा जो स्टार्ट होता, ठीक आहे. स्टार्ट वॉज गुड, ठीक आहे. पण अगेन मी तुम्हाला सांगेन की तुमचा एंड कसा करताय ना हा पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुझं कसं झालं की तू स्टोरी लाईन स्टार्ट केलीस, ठीक आहे. मिड पर्यंत आलास आणि त्याच्यानंतर तुला ते एंड कसं करायचं ते समजलं नाही. बरोबर आहे ना? Yes, सो ma'am. जेव्हा तुम्ही प्रिपेअर करता ना तेव्हा तुम्हाला म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या, तुमचा जे इंट्रोडक्शन असणार आहे ना, तो तुमच्याकडे की फॅक्टर आहे की ज्याच्यावरती तुम्ही एकदम कॉन्फिडेंटली, कारण की ते तर तुमच्याच हातात आहे ना की तुम्ही किती कॉन्फिडेंटली इंट्रोडक्शन देऊ शकता, राईट? त्याच्यानंतरचे नेक्स्ट क्वेश्चन्स कसे येतील, काय त्याला कसे आन्सर्स द्याल, हे तर तुमच्या हातात नाहीये. पण ते तुमच्या हातात आहे की जिथे तुम्ही कॉन्फिडन्स शो करू शकता समोरच्याला. सो जर तुम्हाला कॉन्फिडेंटली प्रेझेंटेबल राहायचं आहे ना समोरच्या इंटरव्ह्यू समोर, तर तुम्हाला एक साची येस. सो तुमच्याकडे एक एक फ्रेमिंग हवंच आहे की मी स्टार्ट कसा करणार, मिड कसा करणार आणि एंड कसा करणार आहे. कारण तुझं कसं झालं की तू स्टार्ट छान केलास, मिडला आलास तू, मिडला तू सांगायला लागलास की तू काय काय केलं आहेस नेटवर्किंग मध्ये वगैरे, आणि विच इज व्हेरी गुड की तू सायबरला आहेस ना. हा मॅम. येस. सो एक एक एज पॉइंट आहे तुझ्याकडे की तू नेटवर्किंग वरती काम केलेलं आहेस. त्याच्यामुळे तू जे काही काम केलंस आता तू मेन्शन करू शकतोस तुझ्या बॅकग्राऊंड बद्दल, ठीक आहे, कारण की तू नेटवर्किंग वरती काम केलंस. पण तू जर तुझं बॅकग्राऊंड मेन्शन करतोस, तू जर आता तू स्विच फेल्युअर्स वगैरे याच्याबद्दल जर मेन्शन करतोस ना, तर इंटरव्ह्यूअरनी त्याच्या रिलेटेड जर तुला एखादा क्वेश्चन विचारला तर तुला तो आला पाहिजे, ठीक आहे. तू एवढा प्रिपेअर हा. पाहिजेस. म्हणजे जर तू ज्या गोष्टी तुझ्या मेन्शन करायला लागलास, टेक्निकल थिंग्स, आता नेटवर्किंग मध्ये काम केलंस तू, सो दिस इज अ टेक्निकल रिलेटेड स्टफ, राईट? सो तुला Yes, ma'am. माहिती पाहिजे की एखादे जर क्वेश्चन्स विचारले त्याच्या रिलेटेड तर तुला आन्सर देता आलं पाहिजे, ठीक आहे. सो मी आता तुला सांगेन की तुझ्यासाठी जो फॉर्मॅट असणार आहे तो तुझ्या बॅकग्राऊंड बद्दल बोलू शकतोस. तू तुझ्या बॅकग्राऊंड वरती 15 सेकंड देऊ शकतोस. बॅकग्राऊंड म्हणजे कोणतं, नेटवर्किंगचं बॅकग्राऊंड, ठीक आहे. त्याच्यावरती तू काय काय केलंयस, मग त्याच्यामध्ये तू एखादा तू हा पण तुझ्या इंट्रोडक्शन मध्ये मेन्शन करू शकतोस की तू एखादी ट्रबल शूट एखादा प्रॉब्लेम कसा केलेलास, ठीक आहे. सो तो तू ते 15 सेकंड्स मध्ये कसा समराईज करायचा ते तू तुझ्या इंट्रोडक्शन मध्ये टाक की मी या प्रॉब्लेम वरती काम केलेलं होतं आणि हा प्रॉब्लेम मी असा ट्रबल शूट केला. सो याने काय होणार आहे, एक ट्रबल शूटिंग ॲबिलिटीज, एक ट्रबल शूटिंग अप्रोच समोरच्याला दिसून येतो आपला, ठीक आहे. त्यानंतर त्यानंतर मग पुढच्या वेळी तू हे जे 15-20 सेकंड तुझे झाले त्याच्यानंतर पुढचे 20 सेकंड तू याच्यासाठी देऊ शकतोस की मग आता सध्या तू सायबर सिक्युरिटीमध्ये तू स्विच कसा झालास आणि मग त्याच्यामध्ये तू काय काय गोष्टी शिकलेला आहेस वगैरे, या गोष्टी मिडला आल्या पाहिजेत. आणि एंडला काय आल्या पाहिजेत की तुमचं नॉलेज इम्प्लिमेंटेशन हे तुमचा एंड असला पाहिजे की मी हे इम्प्लिमेंट केलं आणि माझं हे आउटपुट आहे, हे प्रोजेक्ट केलेत, येस दॅट्स बिट अबाउट मी, थँक्यू, ठीक आहे. असं नाही Okay, झालं ma'am. पाहिजे की तुम्ही मिड वगैरे आलाय आणि तुम्हाला परत एंड कळत नाही की अरे एंड कसा करायचा. एंड इज इम्पॉर्टंट. एंड कुठे करताय ना, मग तो एंड तुमचा नॉलेज इम्प्लिमेंटेशन एंड असला पाहिजे. सो दॅट म्हणजे समोरच्याला एक एक आयडिया येते ना की तुम्ही स्टार्ट कुठून केलं, त्यानंतर तुम्ही काय काय शिकलेलं आहेत त्याच्यामध्ये, आणि मग तुम्ही ते इम्प्लिमेंट करण्यासाठी काय काय गोष्टी केलेल्या आहेत. सो एक समोरच्याला अंदाज येतो, राईट? आणि त्याच्यानुसार मग तो क्वेश्चनिंग करतो. आता काय क्वेश्चन्स करणार हे तर आपण नाही सांगू शकत, पण आपण आपला इंटरव्ह्यू कसा डिरेक्ट करायचा ना हे मी तुम्हाला सांगू शकते की तुम्ही जे वर्ड्स तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये किंवा तुम्ही एखादी कॉन्सेप्ट एक्सप्लेन करताना जे टेक्निकल वर्ड्स यूज करताय ना, तेच टेक्निकल वर्ड्स कॅच करतात आणि त्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स तुम्हाला इंटरव्ह्यूअर विचारतो. त्याच्याकडे काय अशी क्वेश्चन शीट नसते की ते शीटवरती क्वेश्चन तुम्हाला लिहून देतील आणि तेच तुला विचारतील. तू जे काय सांगणार आहेस ना त्याच्यानुसार तुला क्वेश्चन विचारणार आहे समोरचा. ओके, Okay, ma'am. ठीक आहे. सो मी जे तुम्हाला हे पॉईंट सांगितलेले आहेत ते पॉईंट्स व्यवस्थित मेन्शन करून ठेवा तुम्ही कुठेतरी, आणि नेक्स्ट टाइम जेव्हा आपले इंट्रोडक्शनचं सेशन असेल ना तेव्हा तुम्हाला ते पॉईंट्स ऍड करून मग इम्प्रुव्हमेंट मला दाखवायचे, ठीक आहे. ठीक आहे. ओके, चलो. आज आपण फक्त इंट्रोडक्शन बद्दल बोलतोय.
अजून बऱ्याचशाच गोष्टी आहेत, की ज्या इंटरव्ह्यूमध्ये आपण डिस्कस करण्यासारख्या आहेत. जसे की WH क्वेशन्सना आन्सर कसे द्यायचे, सिनारिओ बेस्ड क्वेशन्सना आन्सर कसे द्यायचे किंवा एखादा क्वेशन नाही आला तर त्याला तो क्वेशन कसा फेस करायचा. या सगळ्या बऱ्याचशाच गोष्टी आहेत. आज आपण बेसिकली फक्त इंट्रोडक्शनवरती डिस्कस करणार आहोत. ओके? चलो. येस. दीपक. दीपक इज रिमेनिंग, राइट? डी स्किप्ड. Yes, ma'am. Yes. So, hello Deepak, good morning. Good morning, ma'am. Yes, can you introduce yourself? Yes, ma'am. Hello, everyone. First of all, thank you for giving me this opportunity to introduce myself. My name is Deepak Gavi. I have completed my degree, bachelor degree in electrical engineering from Nagpur City. I am from Buldana in Maharashtra, and now I'm working in a private company from last 5 years as a field service engineer. That's all. Okay. येस. सो अगेन तेच आहे, की दीपक तुम्हाला पण काय करावं लागेल, की एक असं इंट्रोडक्शन क्रिएट करावं लागेल, की ज्याच्यामध्ये तुमचा जो बॅकग्राऊंड आहे, तर तुम्ही पण नॉन-टेक बॅकग्राऊंडमध्ये येता ना? तुम्ही पण फील्ड Yes, इंजिनियर yes, म्हणून काम करताय, राइट? yes, yes. येस. सो तुम्हाला काय करावं लागेल, पण तुम्ही काहीतरी नेटवर्किंगवरती काम केलंय ना? नेटवर्किंग आय गेस तुम्ही मला सांगत होता, की LANवरती मॅम वगैरे तुम्ही छोटासाच पार्ट होतो नेटवर्किंगचा त्यामध्ये जे राउटरचं कनेक्शन राहते ते करावं लागतं आम्हाला स्विच राउटर वगैरे नाही का ओके. आयपी ऍड्रेस देऊन हां, ठीक आहे. मग तुम्ही आता ह्याच्यावरती जर आयपी ॲड्रेस कॉन्फिगरेशन्स केलेलं आहे, तर तुम्ही हे मेन्शन करू केलेले आहेत शकता. केलेले आहेत. हां, आयपी ॲड्रेस कॉन्फिगर कारण की जेव्हा आता तुम्ही क्लाउडचा कोर्स करताय ना? यस. येस. सो जेव्हा आपण AWS वरती व्ही-पी-सी क्रिएट करणार आहोत, ठीक आहे. व्ही-पी-सी सर्व्हिस ती पण एक ओके. नेटवर्किंग सर्व्हिस आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला आयपी ॲड्रेस कॉन्फिगर करावे लागतात. आपल्याला नेटवर्क कॉन्फिगर करावं लागतं. आपल्याला तिथे पण राउटर कॉन्फिगर करावे लागतात. राइट? सो जर तुम्ही तुमच्या प्रिव्हियस याच्यामध्ये जर कॉन्फिगरेशन्स केलं असेल, तर तुम्ही ते मेन्शन करू शकता तुमच्या बॅकग्राऊंडमध्ये. ठीक आहे? ओके. आणि मॅम ते लिनक्सचे पण काही कमांड म्हणजे आम्हाला यूज होतात. ओके. सो त्याच्यावरती पण जर तुम्ही म्हणजे लिनक्स पण आहे आमच्याकडे. आपल्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे क्लाउडमध्ये ज्या गोष्टी, ज्या टेक्नॉलॉजीवरती तुम्ही ऑलरेडी काम केलंय ना, त्या गोष्टी तुम्ही हा हा मेन्शन करा. जरूर मेन्शन करा, की या टेक्नॉलॉजीवरती मी काम केलेलं आहे किंवा आता कॉन्फिगरेशन जर तुम्ही ऑब्व्हियसली तुम्ही जर राउटर कॉन्फिगर करताय, तर तुम्हाला CLI थ्रूच करावे लागणार आहेत. लिनक्स कमांड्स यूज करावे लागणार आहेत. सो तुम्ही हे बरोबर. सांगू शकता, की बाय युजिंग अ CLI आय हॅव कॉन्फिगर दिस इन माय जॉब. सो आणि मग त्याच्यानंतर उबंटू म्हणून सॉफ्टवेअर मॅम उबंटू नाही का उबंटू वरून केलेत का? उबंटू CLI हा यूज करून? बस हा राईट. येस. येस. सो आता जेव्हा नेक्स्ट टाईम आपण इंट्रोडक्शन करणार आहे ना, तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये हे मेन्शन करा, की आय हॅव यूज्ड दी फ्लेवर ऑफ लिनक्स दॅट इज उबंटू अँड आय हॅव कॉन्फिगर दीज राउटर्स अँड दीज स्विचेस बाय युजिंग दिस CLI अँड आय हॅव फायर्ड दीज कमांड्स. सो तुम्ही ते कॉन्फिगर करण्यासाठी ज्या कमांड्स फायर केलेल्या आहेत, त्या कमांड्स मेन्शन करा. ओके. ओके ओके. तो जेव्हा तुम्ही त्या कमांड मेन्शन कराल, तेव्हा तुमच्या हातात असणार आहे. मग इंटरव्ह्यू तुम्हाला विचारणार आहे. समजा तुम्ही आता आयपी कॉन्फिग यूज केलेली आहे, ठीक आहे. सो आय हॅव यस. युज्ड आयपी कॉन्फिग. सो मग मे बी इंटरव्ह्यूअर तुम्हाला विचारेल, व्हॉट इज आयपी कॉन्फिग? व्हॉट इज द फंक्शनॅलिटी ऑफ द आयपी कॉन्फिग? मग तुम्ही सांगायचं आयपी कॉन्फिग इज यूज्ड टू डिस्प्ले दी डिफरंट नेटवर्क इंटरफेसेस. नेटवर्किंग सो ऍड्रेस. येस. मग ते तुमच्या म्हणजे तुम्ही ड्राईव्ह करताय ना तुमचा इंटरव्ह्यू, राइट? बरोबर. हां. मग ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत ना, जेवढा आपल्याला इंटरव्ह्यू आपल्या दिशेने वळवता येतो ना, तेवढा आपल्या दिशेने वळवायचा. ओके. सो हे ओके. तुम्ही मेन्शन करा, की तुम्ही असं-असं केलेलं आहे. आणि आत्ता त्याच्यानंतर तुम्ही क्लाउडची जर्नी कधी स्टार्ट केली? आय हॅव स्विच टू दी क्लाउड अँड देन तुम्ही त्याच्यामध्ये काय-काय शिकलेला आहात? आत्तापर्यंत आपलं जेवढं नेटवर्किंग झालंय, त्याच्यामध्ये तुम्ही काय शिकला? CIDR, सबनेटिंग, आयपी ॲड्रेसेस वगैरे याच्याबद्दल थोडंसं बोला, राइट? ओके. ठीक आहे. आणि नेक्स्ट आपल्या इंटरव्ह्यू सेशन्स आपला जो इंट्रोडक्शनचा सेशन असेल ना, तिथपर्यंत जेवढा आपला सिलेबस झालेला आहे, त्याच्यामध्ये जेवढ्या तुम्ही टेक्नॉलॉजी तेवढं पूर्ण शिकलेल्या आहेत एक्सप्लेन. ना त्याच्याबद्दल तुम्ही बोलायचं, की मी हे ओके. शिकलो, याच्यामध्ये या टेक्नॉलॉजीज मी शिकलेलो आहेत वगैरे. हे इम्प्लिमेंटेशन केलेले आहेत. इम्प्लिमेंटेशन जेव्हा तुम्ही कमांड वगैरे फायर करता, आउटपुट करता,
असं काही नाहीये की तुम्ही फक्त प्रत्येक वेळी प्रोजेक्टच केला पाहिजे. आता तुम्ही याच्याबद्दल पण बोलू शकता, की मी या प्रॅक्टिकल्स परफॉर्म करून बघितलेले आहेत. मला हे आउटपुट आलेलं आहे आणि या प्रकारची अशी जर्नी आय एम स्टिल गोइंग. ओके. ओके. आणि फ्युचरमध्ये कोणकोणत्या टेक्नॉलॉजी शिकणार आहात ते पण मेन्शन करायचं. सो ते पण त्याच्यामध्ये मग येस AWS असेल, Docker आहे, Terraform आहे. सो जे तुम्ही फ्युचरमध्ये शिकणार आहात ते पण मेन्शन करा. जे शिकलेले आहात ते पण मेन्शन करा आणि प्रॅक्टिकल्स कोणकोणत्या गोष्टींवरती परफॉर्म केलेत ते त्यावरती बोलायचंय. ओके? ओके. ठीक आहे. ओके. चलो. थँक यू दीपक. थँक यू मॅम. येस. हॅलो. गुड मॉर्निंग प्रतीक. Yes, good morning, ma'am. Myself Yes. Pratik Katte. Basically, I am from Sangli. I recently graduated from Bharati Vidyapeeth with the degree in BTech Computer Engineering with overall 8.16 CGPA. Second, my certification are in data structure course from Walchand College, Python programming from Coursera, data science and machine learning from Udemy, foundation of cloud IoT edge machine learning by NPTEL, means by Swayam. My skills are in data management by MySQL, then problem solving and analysis thinking. Uh, Also, I am in based in relation building and networking. Basically, I am work on privacy preserving approach. Uh, Privacy preserving approach in cloud computing uh, for my final project. Then my strengths are that I can handle new challenges well and enjoy finding uh, solution. My weaknesses are in time management. Then my hobbies are to playing role ball. Also, I am a national player in this game. Okay. Okay. So yes, Pratik. Yes, ma'am. Whatever you have done, like the certifications and all, like very excellent. But the skills that you have gained, okay, so Okay. they are pointing towards the development and the database engineer. Yeah. Then why you are switching to the cloud? Ma'am. I Okay, don't. so these kind of questions you are expecting, okay, Okay. from the interviewer. Okay. कारण ऑब्व्हियसली म्हणजे तू जे सर्टिफिकेशन्स वगैरे केलेले आहेत आणि Yes. तू ज्या प्रकारचा इंटरव्ह्यू द्यायला चाललायस Okay. क्लाउडचा Okay. किंवा लिनक्स Yeah. याच्यामध्ये डेटाबेस किंवा अजून तू SQL अजून कुठलं केलंयस तू सर्टिफिकेशन? पायथन मध्ये पण केले मॅम. पायथन मध्ये केलेलं. येस, मशीन पायथन मधले सर्टिफिकेशन्स आहेत. सो हे जे सर्टिफिकेशन्स आहेत लाईक तुझ्या अचिव्हमेंट्स वेल अँड गुड, ओके, नो डाऊट. बट आपण जो इंटरव्ह्यू द्यायला चाललोय, कारण कंपनीची डिमांड, तू जर AWS मध्ये सर्टिफिकेशन्स असतील, लिनक्स मध्ये असेल, टेराफॉर्म मध्ये असेल, डॉकर मध्ये असेल, इव्हन ते कोर सर्टिफिकेशन जरी असेल, ठीक आहे, तरी ते कन्सिडर केलं जाणार आहे. पण हे जे सर्टिफिकेशन्स आहेत तुम्ही जे, कारण की त्या कंपनीला त्याची रिक्वायरमेंटच नाहीये ना, त्यांच्याकडे ऑलरेडी पायथन डेव्हलपर असतील, ऑलरेडी डेटाबेस डेव्हलपर्स असतील, ऑलरेडी त्यांना डेव्हऑप्सची गरज आहे, त्यांना लिनक्स किंवा सिक्युरिटी ऍडमिनची गरज असणार आहे, राईट? सो तिथं तुझे जे हे जर तू सर्टिफिकेशन्स मेन्शन केलेस ना, तर मे बी असा क्वेश्चन तुला येऊ शकतो, जो आता मी तुला विचारला. ठीक आहे. सो याच्यापेक्षा तुम्ही याच्यामध्ये असं ऍड करू शकता की हे कर, म्हणजे तू टेक्नॉलॉजीज ज्या शिकणार आहेस किंवा आता शिकशील या कोर्समध्ये, जसं की AWS, टेराफॉर्म वगैरे किंवा याच्या रिलेटेड सर्टिफिकेशन्स करण्यासाठी तुम्ही ट्राय करा. कारण की आपण जो इकडे सिलेबस कव्हर करणार आहे ना, त्याच्यामध्ये तर आपल्या 10+ सर्व्हिसेस तर होणारच आहेत. ठीक आहे. आणि जर एक्स्ट्रा सर्व्हिसेस तुम्हाला हव्या असतील किंवा त्याचे रेफरन्सेस जर तुम्हाला हवे असतील तर मी गाईड करेन. कारण की मी स्वतः AWS सर्टिफाईड आहे, टेराफॉर्म आणि लिनक्स सर्टिफाईड आहे. सो जर तुम्हाला सर्टिफिकेशन्स करायचे असतील तर मी गाईड करेन तुम्हाला. सर्टिफिकेशन्स केलेस तर वेल अँड गुड, कारण की ते तुम्हाला तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये, तुमच्या रेझ्युमेमध्ये, तुमच्या प्रोफाईल बिल्डिंगमध्ये एक एज देणारा पॉइंट असतो. ठीक आहे. कारण तुम्ही ऑथॉरिटी वेबसाईट्स थ्रू करता, AWS चे सर्टिफिकेशन्स AWS स्वतः कंडक्ट करते. त्याच्यामुळे तो कन्सिडरेबल पॉइंट असतो कंपनीसाठी. ओके. सो सर्टिफिकेशन्स टेक्नॉलॉजीज मेन्शन करताय तर ट्राय टू मेन्शन दोज टेक्नॉलॉजीज विच आर रिलेटेड टू दॅट पर्टिक्युलर कोर्स. ओके. आणि अगेन परत मी तेच सांगेन की जो एक स्टार्ट आहे, मिड आहे आणि एंड आहे, ठीक आहे,
त्याच्यावरती व्यवस्थित काम करा, की मी ऍक्च्युली स्टार्ट कसा करणार. कॉन्फिडेंटली असला पाहिजे तुमचा जो एंड आहे ना, तो पण एंडला असं नाही झालं पाहिजे. ओके, या एंड जो असला तो पण दॅट्स बिट अबाउट मी, थँक्यू सो मच सर, हाच तुमचा एंड असला पाहिजे. आणि तुमचे जे इम्प्लिमेंटेशन वगैरे आहेत, सो तुम्ही जेवढे कॉन्फिडेंटली सुरुवातीला पोर्ट्रे कराल ना, तेवढा तुमचा जो इंटरव्ह्युअर असणार आहे तो तेवढा इम्प्रेस होणार आहे. तुमच्या हातात आहे सुरुवात कशी करायची. फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन, राईट. ओके. सो त्यामुळे हे तुम्ही बाय हार्टच करा. सुरुवात कशी करणार, मिड कसा करणार आणि एंड कसा करणार, बाय हार्ट. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला जे पॉईंट सांगितले ते पॉईंट्स तुमचे असले पाहिजेत, की 20% याच्यावरती फोकस, याच्यावरती फोकस. पर्सेंटेज वाईज जो मी तुम्हाला फोकस सांगितलाय तो फोकस तुम्ही एक स्ट्रक्चर क्रिएट करा त्याचा, आणि त्याच्यानुसार तुमचा जो मिड, एंड आणि स्टार्ट असणार आहे ती प्रिपेअर करा. ओके, ओके. चलो, थँक्यू प्रतीक. थँक्यू. येस, हॅलो योगेश. Hello, ma'am. गुड मॉर्निंग. Good morning, ma'am. येस, कॅन यू इंट्रोड्यूस युअर सेल्फ. Yes, ma'am. गो अहेड. Good morning, ma'am, and thank you for this opportunity. My name is Yogesh Saner, and I am from Dhule district of Maharashtra. I have completed my post graduation in MSc Physics from Bainabai North Maharashtra University. Due to challenging nature of cyber security, I decided to switch in this field. I have completed my diploma in cybersecurity from Top IT Academy, Pune. I have good knowledge of networking and operating system. I am also skilled in Kali Linux and also have good knowledge of ethical hacking. Last January, I successfully passed the exams of Certified Ethical Hacker and Certified Penetration Tester. As your company is also hiring for the same skills, I believe I am the right fit for this role. That's all about me. Thank you, ma'am. Oh, very good, very good, Yogesh. You Ma'am, have done very good. Yes. ma'am, I write it according to next year's passing, ma'am. अच्छा, म्हणजे नेक्स्ट इयर पासिंग नुसार तू ते सगळं जे आहे ते तू आता स्ट्रक्चर क्रिएट केलेलं आहेस. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, बट व्हेरी गुड. नाही, मला ऍक्च्युली हेच एक्सपेक्ट आहे की तुम्हाला, कारण आपल्याला इंटरव्ह्यू प्रिपरेशन जसं आपण इंटरव्ह्यू देणार त्यानुसारच करायची आहे ना, Yes, ma'am. Yes, ma'am. बरोबर आहे का. सो तुम्ही आता तुमच्याकडे ते स्किल्स नसतील, तुम्ही जर आता तो सर्टिफिकेशन क्लिअर केलं नसेल तरी ठीक आहे, इट्स ओके, ते तुम्ही कराल. पण तुम्ही ते कसं प्रेझेंट करणार आहे याचीच प्रिपरेशन आपण आतापासून करणार आहोत, Yes, बरोबर आहे ma'am. की Right, नाही. ma'am. Yes, सो ma'am. येस, तू जो फ्लो आहे तो खूप छान पद्धतीने मेंटेन केलास, की सुरुवात कशी करायची, मिड कसा करायचा आणि एंड कसा करायचा. ठीक आहे, की जे मी आता पर्सेंटेज बद्दल बोलले, की ह्या पर्सेंटेज वरती आपण याच्यावरती फोकस करायचं, या टॉपिक वरती फोकस करायचं. सो सगळ्यांनी ऐकलं करायचं इंट्रोडक्शन. यांनी सर्टिफिकेशन्स पण मेन्शन केले. जो बॅकग्राऊंड होतं ते पण त्यांनी क्विकली एकदम कव्हर अप केलं. आणि त्याच्यानंतर आता तो ज्या काही टेक्नॉलॉजी शिकतोय याच्यावर त्यानं फोकस केला. आणि त्यानंतर त्यानं सर्टिफिकेशन्स काय काय केलेले आहेत. आणि इव्हन त्यांनी जो एंड होता तो याच्यावरती केला, की जे कंपनीचं जॉब डिस्क्रिप्शन आहे त्याच्यानुसार त्याच्याकडे काय स्किल्स आहेत आणि तो किती जॉबसाठी, त्या रोलसाठी फिट आहे, यांनी त्याने एंड केलेला आहे. ओके. सो येस, दिस इज द आयडियल इंट्रोडक्शन. ओके, असं असलं पाहिजे तुमचं इंट्रोडक्शन. सुरुवात कशी असली पाहिजे, मिड कसा असला पाहिजे आणि एंड कसा असला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचा इंटरव्ह्यू द्यायला जाताय ना, कारण की तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यू ऍप्लिकेशन करायला चालू कराल तेव्हा तुम्ही खूप साऱ्या कंपनीजना ऍप्लिकेशन कराल ना, पण जेव्हा तुमच्या एखाद्या कंपनीचा इंटरव्ह्यू कॉल तुम्हाला शेड्यूल होईल तेव्हा परत एकदा त्या ऍप्लिकेशनवरती जावा, त्याचे जॉब डिस्क्रिप्शन्स बघा, डिस्क्रिप्शन्समध्ये त्यांच्या रिक्वायरमेंट काय काय आहेत बघा, जॉब रोल काय आहे बघा, आणि त्याच्यानुसार एखादं वाक्य, एखादं स्टेटमेंट तुम्ही तुमच्या याच्यामध्ये ऍड करा, इंट्रोडक्शनमध्ये ऍड करा. ओके, जसं की आता याने शेवट कसा केला, की तुम्ही ज्या गोष्टीसाठी बघताय ते ऑलरेडी माझ्याकडे आहेत आणि आय बिलीव्ह दॅट इज आय एम गुड फिट फॉर दिस रोल, राईट. Yes, सो ma'am. ही पण तुम्ही एक स्टेटमेंट ऍड करू शकता त्याच्यामध्ये. ओके, व्हेरी गुड योगेश, व्हेरी गुड. Thank you, ma'am. येस, सो ऑल ऑफ यू,
कळले तुम्हाला काय काय गोष्टी. मी आता इम्प्रूव्हमेंट प्रत्येकाच्या इंट्रोडक्शन नुसार सांगितलेल्या आहेत की काय काय की पॉईंट्स त्याच्यामध्ये ऍड केलेले पाहिजेत. ठीक आहे. सो नेक्स्ट टाइम जेव्हा आपण इंट्रोडक्शनचं सेशन घेऊ तेव्हा तुम्ही प्लीज ते पॉईंट्स त्याच्यामध्ये ऍड करा आणि त्याच्यानुसार तुमचं एक इंट्रोडक्शन क्रिएट करा. ठीक आहे. येस मॅम. मॅम ओके Yes, मॅम. ma'am. Yes, ma'am. ओके ओके चलो. सो टुमॉरो इज अ मंडे. ठीक आहे. उद्या सुट्टी राहील तुम्हाला आणि ट्यूसडे पासून आपल्या रेग्युलर टायमिंगला लेक्चर राहतील. ओके. ma'am येस. ma'am as I recently graduated because I don't have any experience of any kind, so Okay. how can I improve in introduction part? नाही, तुला जरी काही एक्सपिरियन्स जरी नसेल ना तरी आता तुला कशावरती फोकस करायचा आहे. म्हणजे हे बघ, ज्यांना एक्सपिरियन्स आहे आणि जो नॉन टेक मधला आहे ते पण ॲज अ फ्रेशरच कन्सिडर होणार आहेत. राईट. Yes, ma'am. आणि ज्यांना Yes, ma'am. एक्सपिरियन्स हा त्याच्यामुळे काही असा फरक नाहीये त्याच्यामध्ये. म्हणजे जे मी अमरसाठी सांगितलं, जे मी दीपकसाठी सांगितलं, जे मी प्रतीकसाठी सांगितलं तेच तुझ्यासाठी पण आहे. तुम्हाला जर काही बॅकग्राऊंड एक्सपिरियन्स नसेल किंवा जर एक्सपिरियन्स आहे तो नॉन टेक मधला आहे, ठीक आहे, तो तुम्हाला मेन्शन करायचाच नाहीये तिथं. तो Yes, तुम्हाला फक्त एका लाईन मध्ये किंवा 2 लाईन मध्ये रॅपअप करायचा आहे. फोकस तुम्हाला कशावरती करायचा आहे की तुम्ही आत्ता काय केलंय. current राईट. scenario. तुम्ही कोणकोणत्या टेक्नॉलॉजी शिकलेल्या आहात आणि त्या पर्टिक्युलर टेक्नॉलॉजीमध्ये जर तुम्ही काही सर्टिफिकेशन केले असतील किंवा कोर्स सर्टिफिकेशन जरी केले असतील, तुम्ही एखादा कोर्स तुम्ही बघितला आणि त्याचं सर्टिफिकेशन तुमच्याकडे असेल आणि त्याच्यामध्ये हँड्स ऑन तुम्ही कोणकोणत्या लॅब्स केलेल्या आहेत, प्रॅक्टिस कशावरती केलेलं आहे आणि मग इम्प्लिमेंटेशन काय केलेलं आहे. इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय करणार आहे, आपण प्रोजेक्ट्स करणार आहोत. राईट. Yes, ma'am. सो ह्याच्यावरती फोकस करायचा आहे. बॅकग्राऊंड डझंट मॅटर. Okay, Okay. ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. बॅकग्राऊंड कुणाला करणार आहे. आता मी जसं की सांगितलं, दीपकला सांगितलं, जर तुम्ही नेटवर्किंग मध्ये काही काम केलंय तर मग त्याच्यावरती बोला. राईट. किंवा मोहननी पण काहीतरी त्याच्यावरती जर बॅकग्राऊंड मध्ये काम केलं तर त्याच्यावरती थोडंफार बोलू शकतात ते. पण रिसेंटली तुम्ही काय टेक्निकल स्किल्स अपस्केल केलेले आहेत ना त्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचा. Okay, ma'am. ओके. Okay. Clear. आता योगेशचं इंट्रोडक्शन ऐकलंस का तू. त्यानं काय केलं की त्यानं आता तो सर्टिफाईड नाहीये, त्याच्याकडे एवढे स्किल्स आता नाहीयेत, बट त्यानं आता मेन्शन केले की तो इंटरव्ह्यूला कसं सांगणार आहे. Okay, ma'am. Yes. ठीक आहे. तशा प्रकारे तुम्ही एक फ्युचरिस्टिक इंटरव्ह्यू कसा देणार ना, तुम्ही जे स्किल्स अपस्केल करून तुमच्यामध्ये त्यानुसार तुम्ही एक इंटरव्ह्यू प्रिपेअर करा नेक्स्ट टाइम साठी. Okay, ma'am. ओके. फेक इट टिल मेक इट. राईट मॅम. हॅलो मॅम. फेक Hello. इट टिल मेक इट माहिती आहे ना. येस. हॅलो. मॅम आता कसं बेसिकली मी आता फ्युचर क्लाउड मध्ये बघतोय. राईट. मग मी आता सर्टिफिकेशन वेगवेगळे घेतलेत, बरोबर का? मग राईट. आता मेन्शन करताना मग आता मी समजा पुढचे हे केले क्लाउडचे जे आपल्याला लिनक्स लागतं त्याचं सर्टिफिकेशन घेतलं सगळ्याचे. हा. मग मेन्शन करताना मॅम हे पण लागतील का, म्हणजे आधीचे मी केले ते नाही केलं तर चालेल का? कारण ते पण ऑब्विसली नाही, आधीचे तू नाही केलेस तरी चालतीलच. म्हणजे तू जर आत्ताचे जे केलंयस, जर AWS मध्ये जे सर्टिफिकेशन केलं तर त्याबद्दलच बोलायचं आहे. कारण असी तू जे सर्टिफिकेशन केलेले आहेस ना, म्हणजे तू आता डेटाबेस बद्दल वगैरे म्हणजे 1-2 सर्टिफिकेशन बद्दल बोलून दे तू डेटाबेस. कारण की आपण जेव्हा या हा. डेटाबेसचा यूज याच्यामध्ये पण होतो ना AWS मध्ये, जेव्हा आपण हो. RDS वगैरे हो. कॉन्फिगर करणार आहे. राईट. हो. सो त्याच्यामध्ये होणार सर्टिफिकेशन तू बोलून दे, असं काही हे नाहीये. पण जर असा क्वेश्चन विचारला, मी आता मगाशी काय तुला विचारलं की हा, तुझ्याकडे तेच मला काय बोलता आलं नाही ना त्याच्यावर. हा, तर यासाठी एक आन्सर प्रिपेअर करून ठेव मग, ओके ठीक आहे. की मग मी काय सांगेल त्याच्यावरती. ओके ओके. ओके. ठीक आहे. चालेल. चलो देन. हॅपी वीकेंड. हॅव अ नाईस डे. मॅम विश यू व्हेरी हॅपी गुरुपौर्णिमा मॅम. अरे थँक्यू सो हॅपी मच. गुरुपौर्णिमा. थँक्यू सो thank you, मच. ma'am. Happy Guru Purnima. थँक्यू सो मच. चलो बाय बाय. ओके मॅम. बाय. Bye, ma'am.